हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. कसं काय सर्व बरं आहेत ना? आज तुम्हाला थोडी वेगळी रेसिपी दाखवणार आहे. नाश्त्याचाच एक प्रकार आहे. रोजच्या आपल्या स्मरणातला म्हणजे रोजच्या आठवणीतलाच हा पदार्थ आहे. रोज तुम्ही हा बघता, पण तो आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी तो पदार्थ कसा बनवायचा आहे आणि काय करायचं आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची रेसिपी, त्याचे स्टेप्स तुम्हाला कळतील. तर त्याआधी जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि माझं जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर सर्वप्रथम माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतील आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल. आता आपल्याला जी रेसिपी करायची आहे तो एक नाश्त्याचा प्रकार आहे. हे तुम्हाला मी सांगितलंच आहे. आपण समोसे नेहमीच खातो, पण आपल्याला हे समोसे आज वेगळ्या प्रकारे बनवायचे आहेत. काहींना समोसाचे आकार जमत नाही करायला, तर त्यांच्यासाठी ही साधी सोपी रेसिपी आहे समोसाची. टेस्ट आपल्याला समोसाचीच येणार आहे, पण आपल्याला आकार थोडा वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. तर ह्या अगोदरही मी समोसाचे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला रेसिपी दाखवल्या आहेत, म्हणजे त्याचे वेगवेगळे आकार आहेत कसे बनवायचे साध्या सोप्या पद्धतीने. ज्यांना आपले समोसाचा आकार बनवता येत नाही त्यांच्यासाठी मी अगोदर ऑलरेडी रेसिपीज दाखवलेली आहेत. तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. तर इथे मी 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. वाटाणे उकडून घेतलेले आहेत, म्हणजे मटार आहे, ओला मटार, तो उकडून घेतलेला आहे. आणि चांगल्या प्रकारे बटाटे थोडं स्मॅश केलेला आहे, म्हणजे एकदम पण स्मॅश नाही केलेले आहे, थोडेसे बारीक बारीक फोडी आहेत त्याच्यामध्ये, पण थोडे स्मॅश करणं गरजेचं आहे, नाही तर कसं आपलं जे वरचं आवरण असतं ते फाटू शकतं. तर त्यासाठी स्मॅश थोडं करणं गरजेचं आहे. आता आपण त्याची थोडीशी फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे फक्त 1 चमचा तेल घेतलेलं आहे. याच्यासाठी तेलाचा जास्त वापर नाही करायचा आहे. त्यामध्ये थोडंसं राई जिरं फोडणीला द्यायचं आहे. थोडंसं आलं आणि लसूण ठेचून आपल्याला टाकायचं आहे. कढीपत्ता टाकायचा आहे, हिंग टाकायचं आहे. हे सर्व आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तेल खूप कमी प्रमाणात वापरायचं आहे. तुमच्या प्रमाण असेल त्याप्रमाणेच आपल्याला तेल घ्यायचं आहे. नाही तर कसं ते जे सारण असतं आपलं, म्हणजे जो आपलं हे जे सारण आपण बनवणार आहे समोसासाठी, ते तेलकट होऊ शकतं, ऑइली जास्त प्रमाणात होऊ शकतं. तर त्यासाठी तेल हे आपल्याला आपलं जे सारण आहे त्याप्रमाणेच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता ह्याच्यात मी थोडंसं आलं लसूण पेस्ट पण टाकणार आहे थोडीशी, आणि चांगलं थोडंसं परतून घेणार आहे तेलामध्ये. थोडं परतून झालं का आपल्याला जे बटाटे आणि मटार आहेत ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे. ह्याच्यामध्ये तुम्ही काजूही फ्राय करून टाकू शकता, मी नाही घेतलेले आहेत ऑलरेडी. किंवा जर मटार नसेल तर शेंगदाणाही तुम्ही फ्राय करून किंवा उकडून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हे सारण करायचं आहे. खूप छान असे हे समोसे तयार होतात आणि साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. तर बाहेरून मागवण्यापेक्षा आपल्या हे घरच्या घरी आपण आपल्या रोजच्या साहित्यामध्ये हे बनवलं तर खूप स्वस्त आपल्याला पडतात. तर आता ह्यासाठी मी हे मसाले घेतलेले आहेत. आमचूर पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा, धने जिरं पावडर घेतलेले अर्धा चमचा, गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा, थोडंसं तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. आणि आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करून त्याच्यामध्ये घ्यायचे. आपल्याला तेलामध्ये फोडणीला नाही टाकायचे, कारण काय तेलात आपण कांदा वगैरे टाकत नाही आहे, त्यामुळे ते करपू शकतात. म्हणून आपण हे वरून हे टाकलेलं आहे. आमचूर पावडर नसेल तर आपण नंतर तर ऑलरेडी लिंबू हे पिळणारच आहोत, तर तसं पण तुम्ही ते पिळू शकता. नसेल तर आमचूर पावडर पण ते टाकलं तर खूप छान अशी टेस्ट येते. थोडासा पावभाजी मसाला टाकायचा, ह्याने पण खूप आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. तर अशा प्रकारे आपण सर्व हे अर्धा चमचे, म्हणजे माझे चम्मच छोटे होते त्या छोट्या चम्मचचे अर्धे चमचे मी सर्व मसाले घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं ही जे आतलं स्टफिंग आहे, म्हणजे सारण आहे, ते आपलं रेडी झालेलं आहे. आणि आपण ते बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी. तोपर्यंत आपण वरच्या आवरणासाठी, म्हणजे आपलं जे वरचं कवर बनवायचं आहे त्यासाठी आपण
पीठ मळायला घेऊया. आता इथे मी 1 वाटी मोठा मैदा घेतलेला आहे. त्याच्यात थोडंसं काळे तीळ टाकलेले आहेत आणि ओवा थोडासा मी क्रश करून टाकते त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्ही मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठही घेऊ शकता. तर आता आपल्याला हे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आणि खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मोहन टाकायचं आहे. म्हणजे थोडंसं तेल आपल्याला गरम करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर मी चमच्याभर तेल असं मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गरम गरम आपल्याला टाकलेलं आहे. गरम गरम असल्यामुळे आपण थोडं चमच्याच्या साहाय्याने आपण थोडंसं मिक्सवेल करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि नंतर आपण हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊया. हे पीठ आपल्याला मळताना जास्त पातळ नाही करायचं आहे. थोडंसं हार्ड पीठच आपल्याला म्हणजे घट्ट असं पीठच मळायचं आहे. जो आपल्याला हा डो तयार करायचा आहे हा सॉफ्ट न करता थोडासा म्हणजे घट्ट असा, म्हणजे खूप पातळ न करता, सॉफ्ट न करता, टाईट, जसं आपल्याला व्यवस्थित आपल्याला जे समोसे बनवायचे आहेत त्याचे आकार आपल्याला देता येतील. त्यासाठी टाईट असं थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ते पीठ मळून घेऊन आपण तयार करणार आहोत आपले समोसे. तर जे आपण तेल टाकलेलं आहे ते तेल चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. सर्व पिठाला आपल्याला लागला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे, जेणेकरून आपले समोसे जे होणार आहेत ते खुसखुशीत आणि कुरकुरीत असे होतील, जसे आपले बाहेर दुकानात मिळतात अशा प्रकारेच होणार आहे. आता आपल्याला ह्या समोसेच आपण बनवणार, पण आपण ह्या समोस्याला आपण नाव देणार आहोत पॉकेट समोसा म्हणून. तर आपल्याला अशा प्रकारे ते समोसे तयार करायचे आहेत. आता हे थोडंसं पाणी टाकून आपण मळून घेऊया आणि मळून झाल्यावरती आपल्याला एक 10 ते 15 मिनटं फक्त थोडं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी थोडं करूनच पाणी टाकून मळून घेते, कारण आपल्याला पातळ पीठ करायचं नाही आहे. थोडंसं टाईट असं पीठ मळून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं लाटता येतील आणि मस्त असे आपले समोसे तयार होणार आहे. मस्त असं आपलं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपलं मळून झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण एक 10 मिनटं ठेवून देऊया आणि मग आपण आपले समोसे तयार करायला सुरुवात करूया. तर आता हे आपले 10 मिनटं झालेले आहे. आता मी ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे आणि मग आपल्याला लाटायचे आहेत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला कसं करायचं हे तुम्हाला पहिलं दाखवते. जवळजवळ ह्याच्यामध्ये एक 10 ते 12 आपले पॉकेट समोसे तयार होतात, मी जे सारण घेतलेलं आहे त्याप्रमाणे. तर अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे थोडंसं पीठ लावून. जास्त आपल्याला पातळ पण करायचे नाही आहेत आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही आहेत. मीडियम आपल्याला लाटून घ्यायचं आहे. थोडी पोळी आपल्याला मोठी लाटायची आहे, कारण आपल्याला पॉकेट समोसा बनवायचा आहे. आता हे लाटून झाल्यानंतर आपल्याला चारी साईडने कट करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा आकार आपल्याला चौकोनी असा करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला चारी साईडने म्हणजे कट करून घेऊन आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तशा प्रकारे आपण चौकोन तयार केलेला आहे. तर आता आपल्याला साईडने थोडं मधोमध ठेवून, जसं मी दाखवलं आहे तुम्हाला त्याप्रमाणेच मधोमध करून आपल्याला साईडने फक्त कट करून घ्यायचं आहे. चारी साईडने मधला भाग तसाच पाहिजे, जॉईंट झालेला. पूर्ण असं आपल्याला 4 तुकडे नाही करायचे आहेत, मधोमध बरोबर तसंच राहिलं पाहिजे. फक्त चारी साईडने थोडंसं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता जे आपण सारण घेतलेलं आहे, स्टफिंग आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे थोडंसं चमच्याच्या साहाय्याने थोडं आपल्याला घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे एका शीटवरती. आता दुसरी शीट आहे ती आपल्याला याच्यावरती पलटी मारून व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. ती व्यवस्थित पॅक केली का आपले जे बाकीचे 2 जे साईडचे उरत आहेत ते आपल्याला थोडेसे कट करायचे आहेत. म्हणजे जसे आपण पट्ट्या कापतो त्याप्रमाणे आपल्याला कट करायचे. पूर्ण आतपर्यंत नाही जायचं, जसं मी दाखवलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे
आणि मग ते चिटकवायचे आहेत. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याप्रमाणेच आपल्याला चिटकून घ्यायचे आहेत. ते सर्व व्यवस्थित अलगद हाताने आपल्याला हे सर्व करायचं आहे, कारण आपल्याला जी आहे ती डिझाईनवरची करायची आहे. तशा प्रकारे आपले हे लावून घेतलेत बघा मी. आता एक बाजू झाली, आता आपण दुसरी बाजू इकडनं घेऊया आणि व्यवस्थित असं पॅक करून घेऊया. आता हे झाल्यानंतर आपण फोकच्या साहाय्याने चारी बाजूने थोडंसं पॉईंट हे करून घेऊया, जेणेकरून जे आपलं सारण म्हणजे आपलं स्टफिंग आहे ते बाहेर येणार नाही तळताना. यासाठी आपल्याला फोकच्या साहाय्याने आपण थोडीशी डिझाईन करून घेऊया. तर आपलं हे तयार झालं आहे पॉकेट समोसा. मस्त असे डिझाईन होते आणि तळल्यावरती तर खूपच छान होते. मस्त असे डिझाईन तयार झाले बघा, छान असं डिझाईन तयार झाले. तळल्यावरती पण खूप छान अशी डिझाईन होते. जर तुम्हाला हे तळायचं नसेल तर तुम्ही ओव्हनमध्ये बेकही करू शकता, असेही खूप छान लागतात ते. तशा प्रकारे मी सर्व पॉकेट समोसे तयार करून घेणार आहे. गोल्डन ब्राऊनमध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेल चांगलं तापलेलं होतं आणि गोल्डन ब्राऊनमध्येच आपल्याला तळायचे आहेत आणि तळताना आपल्याला लो मिडियमवरतीच गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून आतपर्यंत चांगलं व्यवस्थित तळू शकतं. तर अशा प्रकारे आपले हे सर्व समोसे तयार झालेले आहेत बघा. मस्त असे डिझाईन पण आलेले आहेत, छान असे. तुम्हाला तोडूनही दाखवते मी. तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. बघा मस्त असे आपले हे पॉकेट समोसे तयार झालेले आहे. तुम्हाला जर चीज हवं असेल तर तुम्ही चीजही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. अशा प्रकारे चीज पॉकेट समोसा तुम्ही बनवू शकता. तर मस्त असे समोसे आपले रेडी झाले आहेत नाश्त्यासाठी. हे तुम्ही सॉस बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत